सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर में साहित्य रत्न डॉ. अण्णा भाऊ साठे की 106वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई। प्रबोधनात्मक व्याख्यानों से सजा समारोह। उल्लासनगर में साहित्य रत्न और लोकशाही डॉ. अण्णा भाऊ साठे की 106वीं जयंती बड़े उत्साह और विभिन्न सामाजिक एवं वैचारिक कार्यक्रमों के साथ मनाई गई। साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे स्मारक समिति की ओर से आयोजित यह भव्य जयंती समारोह उल्लासनगर 5 स्थित साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे तालुका क्रीड़ा संकुल के दशहरा मैदान में संपन्न हुआ। कार्यक्रम में कोल्हापुर के प्रोफेसर सुकुमार और नांदेड़ के प्रोफेसर रामचंद्र बराड़े मुख्य वक्ता के रूप में उपस्थित रहे। उन्होंने अपने प्रबोधनात्मक और प्रेरणादायी भाषणों के माध्यम से डॉक्टर अण्णा भाऊ साठे के साहित्य, सामाजिक कार्यों, संघर्षपूर्ण जीवन और उनके विचारों पर विस्तार से प्रकाश डाला। इस भव्य आयोजन को सफल बनाने के लिए स्वागताध्यक्ष नरेश गायकवाड़, स्मारक समिति के अध्यक्ष डॉक्टर जानू मानकर, जयंती उत्सव समिति के अध्यक्ष प्रकाश, कार्याध्यक्ष राजेंद्र तथा सचिव राधाकृष्ण साठे ने विशेष प्रयास किए। इस अवसर पर स्मारक समिति के पदाधिकारी, कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। जयंती समारोह के दौरान पूरे परिसर में उत्साह का माहौल देखने को मिला और डॉ. अण्णा भाऊ साठे के विचारों को जन जन तक पहुंचाने का संदेश दिया गया। और प्रोफेसर सुकुमार कांबले ने ईवीएम मशीन को लेकर अपना विरोध दर्शाया। अरे आवाज नहीं आ रहा है, दशहरा मैदान से आवाज जरा सिंधी लोगों के कानों में जाना चाहिए। जय लहू जी। आता जरा बरं वाटलं। जय भीम, जय लहू जी, शिवराय। अर्थातच आज साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आणि पाऊस आला तर खूप बरं होईल, कारण सगळे लोक मंडपात येतील। डाव्या बाजूने खुर्च्या आहेत। साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती आणि या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने ती दरवर्षीच साजरी केली जाते। हे दसरा मैदान आंबेडकर चळवळीचं केंद्रबिंदू आहे। या दसरा मैदानामध्ये जे विचारांची देवाणघेवाण संपूर्ण बहुजनांमध्ये झाली, ती देवाणघेवाण उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याणमध्ये कोणत्याच शहरामध्ये एवढं सामाजिक अभिसरण, बहुजनांचा एकोपा, येथे भीमोत्सव झाला। साहेब, आम्ही हेलिकॉप्टर आणून पुष्पवृष्टी या दसरा मैदानात केली। येथे लहुजी साळवेंची जयंती झाली। त्या जयंतीला हे ग्राउंड एक माणूस उभा राहील। आज साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती दरवर्षीप्रमाणे उल्हासनगरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आणि नेहमीप्रमाणेच बहुजन चळवळीचं केंद्रबिंदू असलेलं हे दसरा मैदान आज भरभरून गेलं होतं। फार जल्लोषात ही जयंती साजरी झाली आणि विचारांचं सोनं काय असतं हे
प्राध्यापक सुकुमारजी कांबळे यांच्या माध्यमातून सर्वच बहुजनांनी लुटलं. सगळ्याच विषयावर सखोल त्यांनी आपलं मत मांडलीत आणि खूप लोक या विचारांचं सोनं घेऊन या जयंतीनिमित्त घरी गेलेत. काहीतरी परिवर्तन होईल, काहीतरी पुढची दिशा ठरेल या विचारांनी सगळा जो बहुजन वर्ग आहे तो भारावून गेलेला आहे. वर्षभर मी दौरे करतोय. मातंग समाज सर्वच विकासापासून कोसो दूर आहे. त्याचं मी संशोधन केलेलं आहे की भारतामध्ये कास्ट बेसवर राजकीय पार्ट्या उभ्या राहतात आणि इतरांना बरोबर सत्ता घेतात. आणि म्हणून राष्ट्रवादी हा पक्ष मराठ्याच्या बेसवर आहे, बहुसमाजाच्या बेसवर RPI वंचित आहे, चमाराच्या बेसवर बसप आहे, मुसलमानाच्या बेसवर MIM आहे. म्हणजे कास्ट बेस असलेल्या सगळ्या पार्ट्या आहेत. त्यांनी प्रयोग केलेले आहेत. ते सत्तेत आज दबाव टाकून पाहिजे ते मिळवतात. फक्त मातंग समाजाला त्याच्या बेसवर राजकीय पार्टी नसल्यामुळे मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. याचा विचार करून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केल्या. येणाऱ्या इलेक्शन मध्ये जवळजवळ किमान आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा विधानसभेला लढवणार आहोत. त्यापैकी 50 जागा जर आमच्या मताच्या फरकानं पडल्या तरी सुद्धा मातंग समाजाला मागेल ते सत्तेत मिळू शकतं. ह्या विचार करून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. कारण का काय दगड काय डोंगर म्हणणारा जो पाटील आहे तो गेल्या वेळेस 750 मताच्या फरकाने निवडून आला आणि मी डिक्लेअर केलं होतं की यावेळेस आम्ही त्याला पाडणार. आता तो पडलेला आहे. म्हणजे मातंग समाजाचं प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 हजार मतदान आहे. पण ते मतदान ग्राह्य धरलं जात नाही. मांगामुळे कोण पडलो पण म्हणून निवडून पण आलो म्हणत. पण आम्ही जर जागा लढवल्या आणि मातंग समाजाने आपल्या पक्षाला जर मतदान केलं तर या 288 पैकी किमान 200 जागा कुणाच्या का पडेल पण आमच्यामुळेच पडणार. हे ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस मातंग समाजाचे हे सगळे प्रश्न सुटू शकतात, त्यांना मागेल ते मिळू शकतं. म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मातंग समाजाच्या बेसवर आज मला सांगा फासापारचे सगळे नेते मांगाचे नेते आहेत. फासापारची बस तिथं बसतोय, उठ तिथं म्हटलं तर उठतोय. तर का सगळ्या फासापारचे नेते मांगाचे आहेत. म्हणजे मातंग समाजाची एक ताकद आहे, पण ती ताकद दुसऱ्यासाठी राबवली जाते, दुसऱ्यासाठी खर्ची पडते. तो फ्लो आम्ही तटवणार आहे. मातंग समाजाचं मत DPIलाच कसं पडेल, आपल्याच पक्षाला कसं पडेल याची आम्ही 29 चर्चा घडवून आणणार आहे. जर मातंग समाजाने आपला पक्ष स्वीकारला, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला मतदान केलं आणि आमच्या मताच्या फरकानं माणसं पडली तर मग मागायची काय गरज नाही. सत्तेमध्ये आपोआपच मातंग समाज जाईल, सगळ्या विकासाची दारं आम्हाला खुली होतील. या उद्देशाने आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. काय लागलं तर आता ह्या BJP वाल्यांच्या त्या हिंदू मुस्लिम ह्या विचाराला त्या संघर्षाने छेद दिलेला आहे. जय भीम म्हणत तो लढा जिंकलेला आहे. आज मला सांगा विद्यार्थ्यांची, सुशिक्षित विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे. खाजगीकरणामध्ये सगळे भांडवलदारांच्या हातात गेले. भांडवलदाराच्या हातात गेल्यामुळे तरुण बेकार आहे. शिकलेली पोरं आज मला सांगा ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-350 शिक्षक सरप्लस झालेत. मग D.Ed B.Ed झालेल्या पोरांनी काय करायचं. अशी जी सुशिक्षित बेकार आहेत. आता या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला काय देत नाहीत. हे ब्राह्मण्यवादी सत्तेत गेलेले आहेत. ते कोणाचा विचार करत नाही, फक्त भांडवलदारांचाच विचार करतात. ही मानसिकता डेव्हलप झाल्यामुळे सगळे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे पोरं कुठल्या एका धर्माची नव्हती, सगळ्या जाती धर्माचे पोरं एकत्र विद्यार्थी आले आणि तोला पहिल्यांदा भारतामध्ये लढलेला आहे. आज नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत, शाह अस्वस्थ आहेत. आता पुढचा लढा दीपकेनी, माझी आशा आहे की दीपकेनी EVMचा लढा घ्यावा. क्या बात. दीपकेने EVMचा लढा घ्यावा. EVM जर हटलं तर मग ह्यांना ह्यांची लायकी कळेल. EVM ज्याने EVM तयार केलं ते EVMच्या माध्यमातून इलेक्शन घेत नाही, ते बॅलेट पेपरच्या माध्यमातून इलेक्शन घेतात. तुम्ही सगळा भारत म्हणतो EVM बंद करा, तरी सुद्धा बंद करायला तयार नाही. त्याचा अर्थ EVM मध्ये घोटाळा करता येतो, त्याच्यावरती तरलेले आहेत. मी दीपकेना आव्हान करतो, दुसरा लढा EVMचा त्यांनी घ्यावा आणि EVM बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून इलेक्शन घ्यावा. त्याशिवाय ह्यांची त्यांना लायकी करणार ते करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.